वैदिक काळामध्ये बहुसंख्य ब्राह्मणांनी आणि अब्राह्मणांनी म्हणजे आताचे जे हिंदू आहेत, हिंदूंमधील ब्राह्मण आणि अब्राह्मण आहेत. त्यामध्ये जे 4 वर्ण आहेत, त्या वर्णांमधील लोकांनी वैदिक काळामध्ये आणि आत्ताच्या काळातसुद्धा बहुसंख्य मोठ्या प्रमाणात अतिरेक करून गायींची हत्या करून गायीला भाजून खाल्लेलं आहे. गायी, प्राणी, बैल असतील, डुक्कर असेल, मोठ्या प्रमाणामध्ये यांनी गोमांस भक्षण केलेलं आहे आणि याचा पुरावा आपल्याला यांच्याच ग्रंथांमध्ये सापडतो. तर ते पुरावे कोणकोणत्या ग्रंथामध्ये सापडतात? ऋग्वेद, आपस्तंभ, धर्मसूक्त, त्यानंतर ऐत्रेय ब्राह्मण, तैत्रेय ब्राह्मण आणि त्याच्यानंतर बऱ्याच संहिता आहेत. त्या संहितेमध्ये अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे की यांनी गायी भाजून खाल्लेली आहे. आणि गायी फक्त भाजूनच खाल्लेल्या नाही आहेत, तर त्या यज्ञामध्ये बळी दिलेले आहेत. तर एक पुरावा आहे जो वैदिक काळामध्ये ऋग्वेदामध्ये गाय कशी खायची याबद्दल माहिती आलेली आहे. ऋग्वेद काळातील आर्य खाण्यासाठी गायीची हत्या करीत होते आणि तिचे मांस खात होते. तर हे खुद्द ऋग्वेदावरून स्पष्टपणे सांगितलं जातं. इंद्र काय म्हणतोय, तर मला 20 बैल पाहिजेत आणि 15 अधिक गायी पाहिजेत, त्या शिजवायच्या आहेत. तर त्याच्यानंतर अग्निदेवता आहे, तिला घोडे, बैल, त्याच्यानंतर वांज गाई आणि बकऱ्यांचा बळी द्यायचा आहे, असं ऋग्वेदामध्ये उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणांमध्ये सुद्धा माझा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सुद्धा कशा पद्धतीने गाय खायची याचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर तैत्तिरीय ब्राह्मण कामेष्ठी यज्ञाचा म्हणजे कामेष्ठी यज्ञ करायचा. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने गाई, बैल, बकरा यांचा बळी द्यायचा आणि कशा पद्धतीने ते खायचं याचा उल्लेख आलेला आहे. तर कोणत्या देवतेसाठी कोणती गाय कापायची, ओके, म्हणजे कोणत्या कलरची गाय कापायची असा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग यांनी असं सांगितलेलं आहे की ज्याला शिंग आहेत आणि ज्याच्या माथ्यावरती लाल रंग आहे असा बैल हा कोणाला द्यायचा, तर इंद्राला द्यायचा. त्याच्यानंतर विष्णूसाठी असा बैल द्यायचा जो खुजा बैल आहे, तो द्यायचा. तर अशा पद्धतीचे उल्लेख आलेले आहेत. त्यानंतर आपस्तंभ धर्मसूक्तामध्ये या गायी खाण्यावरून बराच मोठा वादंग निर्माण झाला होता. तर याच्यावरती आळा यावा यासाठी काही नियम बनवले होते, म्हणजे अतिरेक करायचं. पण असं सांगितलं नाही की गाय खायची नाही, अतिरेक करायचं नाही. म्हणजे पूर्वी बरेच हे काय करायचे, यांच्यामध्ये कोणी पाहुणा आला तर त्याला गाय लागायची. तर त्याचं नावसुद्धा असं होतं की गाय माऱ्या, गोगण्य म्हणून. गोगण्य म्हणजे गाय मारा असा उल्लेख त्या आपस्तंभ गृह्यसूत्रामध्ये वर्णन आलेलं आहे. गाय आणि बैल पवित्र असल्यामुळे त्यांचे भक्षण करण्यात यावे असं आपस्तंभ धर्मसूत्र म्हणतो, बरोबर. आणि आपस्तंभ धर्मसूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मधुपर्क बनवायचं. मधुपर्क म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये मांस असायचं, गोमांस. तर त्याच्यामध्ये दही, दूध, तूप तर यांचं मिश्रण असायचं आणि ते शिजवायचं आणि ते खायचं. आणि जर हे गोमांस नसेल त्यावेळी तर बकरा किंवा मेंढी खायची आणि हे काहीच नसेल तर शेंगदाणे शिजवून खायचं. तर अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. तर एखादा पाहुणा आलं की त्याला गाय लागायचीच, तर गोमांस भक्षण करणं हे फिक्स असायचं. तर समजा एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याचं शवविच्छेदन करताना म्हणजे त्याच्यावरती अंत्यसंस्कार करताना सुद्धा काय करायचं, तर गाय कापायची. गाय किंवा एखादं मोठं जनावर कापायचं आणि त्याचं हृदय ज्याचा कोणाचा मृत्यू झालेला आहे त्याच्या हृदयावरती ठेवायचं, बरोबर. त्याचा प्रत्येक अवयव काढायचा, जनावराचा प्रत्येक अवयव काढायचा आणि तो त्याच्या अवयवावरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर स्वाहा असं मंत्र म्हणायचं आणि त्यामध्ये त्याला अग्नी द्यायची, बरोबर. आणि मग ते शव जाळायचं. तर अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे. आणि गोमांस करणं आणि गोहत्या करणं हे आपस्तंभ धर्मसूत्र, ऋग्वेद, ऐत्रेय ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण अशा पद्धतीच्या ग्रंथांमध्ये वर्णन आलेलं आहे. हे सर्व ब्राह्मण धर्मग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि स्वतः बौद्ध वाङ्मयसुद्धा पुरावा आहे. त्याच्यामध्ये कूटदंत नावाचा एक ब्राह्मण व्यक्ती होता. तो काय करायचा, तर यज्ञामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात गाई, बैल, मेंढ्या, पशु वगैरे जे असतील, बकरं, डुक्कर यांचा बळी तो देणार होता.
तर असा हा जो पशुयज्ञ आहे त्या पशुयज्ञावरती सुद्धा बौद्ध वाङ्मयामध्ये वर्णन आलेलं आहे की त्यानं तो एवढा मोठा यज्ञ केला होता. त्यानंतर संयुक्त निकायामध्ये राजा प्रसेनजितला सुद्धा गौतम बुद्धांनी अशाच पद्धतीनं सांगितलं होतं की बाबा हा यज्ञ जो काही पशुयज्ञ आहे तो घालून कोणत्याही प्रकारचा मोक्ष मिळणार नाही, तर उलट तुला तुझ्या या वागण्याचा दुःखद दोष लागेल. तर या बौद्ध धम्मसुद्धा बौद्ध वाङ्मयातसुद्धा वर्णन आलेलं आहे की हिंदूमधील ब्राह्मण अब्राह्मण हे गाईचं भक्षण करत होते, गोमांस भक्षण करत होते. आणि याचे पुरावे म्हणजे यांचे ग्रंथ आहेत ऋग्वेद. ऋग्वेदामध्ये सुद्धा असंच वर्णन आलेलं आहे. त्याच्यानंतर आपस्तंभ धर्मसूत्र, तैत्तिरीय ब्राह्मण, ऐत्रेय ब्राह्मण. त्यानंतर अजून एक आपल्याकडं आहे ते म्हणजे आपस्तंभ धर्मसूत्र आहे, अश्वलायन गृह्यसूत्र आहे, आणि दुसरं जे आहे कामेष्ठी यज्ञ. तर त्या कामेष्ठी यज्ञामध्ये गायीचा व बैलाचा बळी द्यायचा, गाय किंवा बैल मारायचा आणि त्याचं मांस खायचं, भाजून शिजवून खायचं. अशा पद्धतीचं गोमांस भक्षण वैदिक काळामध्ये झालेलं आहे आणि आतासुद्धा करतात. आणि आत्ताचे बरेच बीफ इंडस्ट्री आहेत त्या बऱ्याच ह्या काही हिंदूंमधील ब्राह्मण आणि अब्राह्मण चालवतात. आणि या गोष्टींवरून बरंच वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे की कोणी गोमांस भक्षण करायचं, कोणी नाही. म्हणजे पूर्वीच्या यांच्या बापजाद्यांची पापं धुवायची आहेत म्हणून काय करायचं, यांच्या बापजाद्यांची पापं धुवायची असेल तर दुसऱ्या धर्मातील व्यक्तींना या गोष्टींवरून टार्गेट करायचं, त्यांचा खून करायचा, त्यांना मारायचं, त्यांच्यावरती अत्याचार करायचं. कोणी धुतल्या तांदळाचा नाही. बऱ्याच लोकांनी म्हणजे हिंदूंमधील बऱ्याच लोकांनी गोमांस भक्षण केलं होतं. आणि याचं सगळं वर्णन आपल्याकडं त्यांच्याच धर्मग्रंथांमध्ये आहे. ऋग्वेदात आहे, ऐत्रेय ब्राह्मण, तैत्तिरीय ब्राह्मण, आपस्तंभ धर्मसूत्र. त्याच्यानंतर बौद्ध वाङ्मयातसुद्धा उल्लेख आलेला आहे की या लोकांनी कशा पद्धतीने, संयुक्त निकायामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे की या लोकांनी म्हणजे जे ब्राह्मण अब्राह्मण असतील यांनी कशा पद्धतीने पशुयज्ञ घातला होता. आणि त्या यज्ञामध्ये बैल, बकरा, कोंबडे, डुक्कर यांची कत्तल करण्यात आली होती. आणि यांची कत्तल करून यांचं मांस भाजून खाण्यात आलं होतं असं संयुक्त निकायातसुद्धा वर्णन आहे. हे संदर्भ आहेत, बौद्ध वाङ्मय हे संदर्भ आहे आणि ब्राह्मणांचं जे काही धर्मग्रंथ आहेत ते संदर्भ आहेत. असेच पुढं अजून काही सिरीज मी बनवत आहे. तर त्या सिरीजमध्ये हिंदूंमधील ब्राह्मण अब्राह्मण आणि अस्पृश्य जे ज्यांना अस्पृश्य लेखले होते ते कशा पद्धतीनं गोमांस भक्षण करत होते याची सिरीज मी घेऊन येतो आहे. धन्यवाद.